आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आमच्या डोसक्यात प्रकाश पडायला लागलाय. अक्षराच्या घराला बी हिनच बाहेर कडी लावली असणार. हिच्या सुपीक डोक्यात असली कपटी कार रस्त्याने येत असतात. हो, उगाच देवाने तोंड दिलंय म्हणून काही बी पावत्या फाडू नका. मी घरात होते, माझा काही बी संबंध नाही कडबिडी लावायचा. जेव्हा मी आणि बारक्या घराबाहेर गेलो तेव्हा दरवाजा उघडा होता. तेव्हा दाराला बाहेरनं कडी होती. कडी नंतरच लावलेली आहे. अरे देवा, वाचव रे बाबा मला. एकदा कानफट्या नाव पडलं ना की पडलंच. पण मी हे समजा सहन करणार नाही बघा. कोंबडीचं पिल्ल कावळ्याने नेलं आणि गावाला वाटलं मीच केलं. माझा जिथे काही संबंध नाही ना व तिथे उगाच माझं नाव घ्यायचं कारण नाही बघा. शरू आणि बारक्यांनीच कडी लावली असेल. नाही, शरू जाताना दार उघडं होतं आणि ती परत आली ना तेव्हा बाहेरनं कडी होती. मग प्रताप काका आत कुठून आले? उंदराला मांजर साक्षी. मामी, तुम्ही काही म्हणा, पण असं दुसऱ्यावर आरोप केले, आरडाओरडा केला म्हणजे आपण खरे होत असं होत नाही. या 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 डॉक्टर या या इकडे आहेत त्या. ए अशोक्या, जरा बघ वहिनीसनी काय झालंय ते. हो हो, मी चेक करतो त्यांना. पण तुम्ही सगळे प्लीज गर्दी करू नका. सगळे बाहेर जा प्लीज. हा बरं, आम्ही समजी बाहेर थांबतो. अक्षरा, तू ना सुंदरी तर वहिनी जवळच थांबा. बघा काय डॉक्टर सांगतात ते. चला चल. डॉक्टर साहेब, काय झालं आईला? ती बरी आहे ना हो? डॉक्टर, मॅडम बद्दल थोडं बोलायचं होतं. झालंय असं, मॅडम रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या खाऊन जीव देते असं बोलल्या होत्या. तसं काही टेन्शन नाही ना? नाही, गोळ्यांचा इफेक्ट आहे की नाही हे नक्की सांगता येणार नाही, कारण आत्ता त्याचे पल्स रेट नॉर्मल आहेत. कदाचित त्यांनी काही खाल्लं नसेल. मी त्यांना एक इंजेक्शन देतो, थोड्या वेळाने जाग येईल त्यांना, डोंट वरी. पण हो, मी काही टेस्ट लिहून देतो, त्या मात्र नक्की करून घ्या. हो डॉक्टर.
बरं मला एक सांगा, यांना आत्ता कसला स्ट्रेस आहे का? आहे थोडा. ओके, त्यांचा स्ट्रेस कमी होण्याची गरज आहे, काळजी घ्यायला हवी. आणि पुन्हा काही वाटलं तर मला कॉल करा. मी सध्या त्यांना इंजेक्शन देतो. हे सगळं तुमच्यामुळे घडतंय. कळतंय का तुम्हाला? हो मॅडम, उगा आमासनी दोष द्यायचा नाही, आधीच सांगतो. यात तुमची बी चूक आहे. यात माझी काय चूक आहे? उलट हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला फोन केला होता, पण तुम्ही आलाच नाही. अहो तो विषयच नाही ना. पर मग मी काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? ते तुम्हासनी बी चांगलंच माहिती आहे. हे समज थांबवणं तुमच्या हातात होतं, आणि ते तुम्ही केलं असतं की नाही तर विषय इतका तांदळात नसता. बघा छोटे मालक, तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला. होय बोलतो की, आम्ही काय तुम्हासनी घाबरत नाही. हे समज थांबवायचं असेल तर आमच्या संग लगीन करा, मग बघा काय बी टेन्शन राहणार नाही. लग्न? छे छे, असं काही होणार नाही. यांना काय आणि कसं सांगावं हेच कळत नाहीये. काय झालं? तुम्ही तुमचं हे संन्यासाचं नाटक बंद करा, त्याचे परिणाम आहेत हे. तुमच्या डोक्यातनं हे खूळ काढा, त्यांनी मॅडमचा त्रास कमी होईल. होय, पर ह्यो निर्णय बी तुमच्यामुळेच घ्यायला लागलाय ना. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. हा वेडेपणा आहे तुमचा. मला या विषयावर आता काही बोलायचं नाहीये. मग तुम्ही बी आमासनी काही विचारायचं नाही. छोटे मालक, सुंदर सुंदर. आई 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 बरी आहेस ना तू? सावकार. आई बरं वाटतंय ना तुला आता? बाय, बरी आहे मी. अगं आई, तू का केलंस असं? हा? तुला काय झालं असतं म्हणजे? अरे मी नाही खाल्ल्या गोळ्या. अगं मग तू बेशुद्ध कशी काय झालीस? मी खाणार होते गोळ्या. पर मी एकदम चक्कर येऊन पडले. आपली वेळ चांगली होती म्हणून काय अघटित घडलं नाही. नशिबाने साथ दिली म्हणायची. तुला वाटतंय नशीब चांगलं, पण मला नाही. तू माझं ऐकलं नाही साक्षर. तुला मी सांगितलं होतं, पर ते काम नाही पूर्ण केलंस तू. मग काय, झोपेच्या गोळ्या खाणं आणि हे समज सोडून जाणं हा एकच मार्ग. अगं आई, अगं नको ना ग असं बोलूस. हा, तू असं काय केलंस तर
मी कुणाकडे बघायचं? आणि तू केलास विचार का म्या कुणाकडे बघून जगायचं? ही बघ मी कापड घातलीस तेव्हा मला काय वाटलं असेल? सुंदर, अजून मी तुझा विचार बदल. इतकी काळजी वाटत असेल ना माझी, तर बदल ही भगवी कापड. भानावर ये, सावर स्वतःला. मलाच कळना कुणाचा विचार करू, आईचा का अक्षराचा? पाहिलंस किती प्रेम करतो तुझ्यावर. कसं कळत नाही तुला? का कळतंय पण तरी बी न कळल्यागत वागतीयस. मॅडम, आता तुम्ही कसलाच विचार करू नका. तुम्ही आराम करा बरं. कसा आराम करू ग? माझं पोरग असं तडफडत असताना मी आराम करू? नाही स्वस्त राहता येत. मला एकदा सांग तरी, का नाही म्हणतीयस तू लग्नाला? तुझ्या डोक्यात काय चाललंय ते कळू दे तरी एकदा. मॅडम, काहीच नाही चाललंय माझ्या डोक्यात, खरंच. मी यावर आता काहीच बोलू शकत नाही. तुम्ही प्लीज आराम करा ना. एक विचारू, याचं खरं खरं उत्तर देशील? मॅडम, मी कधी खोटं बोललीये का तुमच्याशी? माग उर्वशीनं तुझ्याकडून शर्वरीची शपथ घेतली होती का तू सुंदरशी लगीन करणार नाहीस. तू नकार द्यायला हे एकच कारण आहे का आणखी काय? मॅडम नका ना मला काही प्रश्न विचारू आता. माझ्याकडे नाहीयेत कसली उत्तरं. अक्षरा, अगं तुला त्रास व्हावा असं नाही वाटत आहे मला, पण मॅडम, मला प्लीज कुठल्या धर्मसंकटात टाकू नका. मी आता इतकंच सांगू शकते. आणि तुम्ही आराम करा आणि पुन्हा असं काही. आई, गोपाळ, खूप त्रास होतोय. काहीच सुचत नाहीये. आता तुम्हीच या संकटातून बाहेर काढा. मी काय करू? माझी ताकद संपलीये. म्या काय चुकीचं केलंय का? आणि वागलो असेल बी म्या चुकीचा. पर अक्षरा, मला पाहिजे ना ग तू. अगं तुला का कळत नाही?
मी जबरदस्ती नाही करत ग, पर तू माझ्या भावना समजून घ्या पाहिजे ना. आता पातूर तर तूच समजून घेत आलीस ना. मग आता का असं करायलीस? शर्वरी, हे शब्द माझ्यामुळे व्हायला लागले ना. एकीकडं आईला बी त्रास होतोय आणि दुसरीकडं अक्षराला बी त्रास होतोय. अगं पण या शब्दामध्ये मला बी त्रास होतोच आहे ना. आणि या अक्षराला का कळत नाही आहे? शर्वरी, अगं तिच्या मनात माझ्याबद्दल काय नसतं ना तर मी लगेच बाजूला झालो असतो बघ. पर तिच्या मनात आहे आणि ती काय बी बोलत नाही आहे. आणि या शब्दाचा मला लई त्रास होतोय बघ. मग आता तूच सांग, मी काय करू? हा, बोल की. म्हणजे तुझ्या आई बाबांची पण अशीच भांडणं व्हायची वय? आणि तेव्हा तुझे बाबा म्हणायचे नवरा बायकोच्या भांडणामध्ये नेहमी बायकोच जिंकती. आयो, असं हाय वय समज. पाहिलंस किती प्रेम करतो तुझ्यावर. कसं कळत नाही तुला? का कळतंय पण तरी बी न कळल्यागत वागतीयस. मला एकदा सांग तरी, का नाही म्हणतीयस तू लग्नाला? शरू, तुम्ही होय, मॅच. आता कशाला आलात तुम्ही? मला तुझ्या संग थोडं बोलायचं आहे. ऑलरेडी सगळं बोलून झालंय. आता पुन्हा नवीन काय बोलणार आहात? छोटे मालक, तुम्हाला जे वाटतंय ते होणार नाहीये. तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. मी हात जोडते, प्लीज मला समजून घ्या. मी खचली आता खूप. अजून मला त्रास देऊन माझ्या जीवाची घालमेल नका ना वाढवू. तुम्ही आता जा, मला तुमच्याशी आता काही नाही बोलायचं. हे बघ, तुझं समज म्हणणं पटतंय मला, पण तरी बी मला बोलायचं आहे. छोटे मालक, तुम्हाला माझी मनस्थिती कळत नाहीये हे माझं दुर्दैव आहे. आत्ता माझी मानसिकता नाहीये तुमच्याशी कुठल्याच विषयावर वाद घालण्याची. मी कबूल करते की मी हरले. जा आता तुम्ही. हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो आणि मला काय म्हणायचंय ना ते ऐकून घे. मी अभि इथं वाद घालायला आलो नाही. मी माझ्या जगात होतो
तू माझ्या संग असशील तर माझं आयुष्य सोनं आणि पिवळं होईल. म्या लय सुखात राहीन. असा एकतर्फी आणि स्वार्थी विचार म्या केला बघ. पर तुझ्या मर्जीशिवाय म्या तुला माझ्या संग लगीन करायला भाग नाही पाडू शकत. अगं तुझं बी विचार असतील की नाही, तुझं बी मत असतील की नाही, हे माझ्या ध्यानातच आलं नाही. अक्षरा, मी लय चुकीचा वागलोय बघ, मला माफ कर. छोटे मालक, थांब अक्षरा, माझं बोलणं अजून संपलं नाही आहे. अक्षरा, तू जन्माला आली आहेस ते फक्त जिंकण्यासाठी, हे ध्यानात ठेव. त्यामुळं कुणाकडनं बी हारू नकोस आणि तुझी उमेद बी सोडू नको. आता यापुढं म्या तुझ्या आयुष्यात किती असन, कसा असन मला माहित नाही, पण हा, जितका वेळ असन तितका वेळ म्या तुला हारू देणार नाही. आणि ह्यो शब्द आहे माझा.